अरे तुमच्या पत्नीला सोडलं नाही 7व्या अवतारात, आम्हाला सोडणार आहेत काही लोक? अहो तुमची पत्नी होती सीता, परपुरुषाच्या छायात राहून आली म्हणून या समाजाने सांगितलं. आम्ही कसं मानावं? पवित्र अग्नी परीक्षा तुमच्या बायकोला द्यावा लागली. आम्ही कोण आहे रे देवा? परपुरुषाच्या कंसाच्या छायात राहून आलेल्या पोरी आम्ही. उद्या माणसात जगायला लागलो की समाज नजर वर करून विचारणार, परपुरुषाच्या घरी राहून आलेली तू कुठल्या सामर्थ्याने नीट असशील ग? असं लोकांचं ऐकून घेण्यापेक्षा, कलंकित नजरेनं जगण्यापेक्षा देवा मेलेलं बरं की रे. भगवंत आहे तो, असा कसा लेकरांना वाऱ्यावर सोडेल? देव आहे तो. अशा परमात्म्यानं सांगितलं, विचारलं ना कुणी कोण तुम्ही, तर अधिकारानं सांगा या जगाला, त्या भगवान श्रीकृष्णाच्या अर्धांगिनी आम्ही. हा अधिकार भगवंताने त्या मुलीला सन्मानानं जगण्यासाठी दिला. पोरी पावित्र्यानं जगाव्या म्हणून माझ्या कृष्णानं प्रत्येक मुलीला स्वतःचं नाव लावण्याचा अधिकार दिला. कौतुक वाटतं मला माझ्या धर्माचं, माझ्या परंपरेचं आणि माझ्या देवाचं. त्यातल्या एकाही मुलीला माझ्या कृष्णानं साधा स्पर्श सुद्धा केला नाही. भोग भोगोणी ब्रह्मचारी, नवल केवडे केवडे नकळे कान्हो वाचे. 16 श्रीनारी भोगुनी ब्रह्मचारी, दुर्वास निर्याहारी, नवल काय दुर्वास निर्याहारी. 16 श्रीनारी हरि हरि भोगुनी ब्रह्मचारी, सांगतात काय नावाला सांगा ना मला. 16,100 पोरी बायका, 8 बायका देवाकडे आल्या, देवानं केल्या. कुणी असो, सत्यभामा असो, रुक्मिणी असो, देवाकडे आलेल्या बायका त्या देवानं केलेल्या नाहीयेत. आम्ही काही म्हणायचं स्त्रीविषयी, असंच आहे तसंच आहे, नाही रे दादा, देव आहे तो. आमच्यात आणि त्यांच्यात फरक आहे. आपला धर्म फार सामर्थ्यवंत आहे बाईच्या बाबतीत. करा विचार. अधिकार हे कशामुळे? स्त्रीत्वाचा सन्मान आहे. या मग ती तुकोबाची बायको जिजाऊ विषयाकडे आलात का तुम्ही? जिला आम्ही टोपण नावाने आवली म्हणतो. काय म्हणतो आम्ही? आवली म्हणतो. तुकोबारांना देव भेटला, आवलीचं काय? त्या तुकोबाचा संसार विचार करा. ज्या संसारात नवऱ्याची साथ नाही तो संसार कसा असेल? सीतेला वनवास होता हे अख्ख्या जगाला माहित आहे, पण सीतेसोबत नवरा होता तो वनवास सुद्धा सुखाचा होता. खरा वनवास तर उर्मिलेला होता. राहत राजवाड्यात होती, पण नवऱ्याचा सहवास नव्हता. ती उर्मिला सुद्धा आम्ही सामर्थ्यानं तेवढीच मानली पाहिजे. काय त्या राजवाड्याचा भोग आहे जर नवरा सोबत नाहीये? आणि काय वनवास दुःखाचा जर नवरा सोबत आहे? काय करता तुकोबारांच्या सामर्थ्याला? तुकोबारा सोबत आहेत का? तरी बायकोनं साथ सोडली का? म्हणली का घटस्फोट देते तू, लक्ष देत नाही संसाराकडे? नाही म्हटली. तिने केलाच संसार, तिने नाही विचार केला. अहो माझ्या रखमाईनं केला का विचार? 28 युग झालं विठ्ठलाच्या पाठीमागे तटस्थ उभा आहे. तिलाही वाटलंच असतं की समानतेचा अधिकार मागावा, जगाच्या मालकाला विचारावं, अहो मालकीन मी विश्वाची, 28 युगे झालं पाठीशी उभी टाकले, नजर मागे करून तरी बघायचं बायको आहे की गेली. विठ्ठलाने सांगितलं, अगं अर्धांगिनी तू माझी, विश्वास आहे माझा तुझ्यावर. अगं काहीही झालं तरी माझी साथ सोडणार नाही, या विश्वासावर भक्ताचं रक्षण करतो. हे विठ्ठलाचं वक्तव्य आहे. माझ्या मी सामर्थ्यपणे हे जग सांभाळतोय का तर माझा विश्वास आहे. माझा संसार सांभाळायला तू माझ्या पाठीशी उभा आहेस. तिलाही म्हणता आलं असतं की अरे 28 युगे झालं उभा आहे, पाठीमागे बळून पाहिला नाहीस, कशासाठी तुझ्यासाठी उभी टाकू, जाते की वैकुंठाला माझी मी, राहते थाटात, कशाला तुझ्या भक्तांची गर्दी मी सहन करू. तिलाही माहित होतं नसला पाठीशी पाहत माझा विठ्ठल तरी जगाचा मालक तो, त्याला बायकोचं दुःख कळणार नाही का? विश्वास आहे मला विठ्ठला, पाहत नसलास म्हणून काय झालं, तुझ्या इतका माझा चांगला सांभाळ कोणी करू शकत नाही. या विश्वासावर 28 युगे उभे टाकते बघ, नको काळजी करूस. या नात्याने संसार टिकला. ही संतांची नाती होती. काय अधिकार होता करा ना विचार. ती तुकोबा, ती अवली, त्या अवलीनं तसा संसार केला. माय 4-4 दिवस तुकोबा सापडत नसायचे. तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय कधी भाकरी खाल्ली नाही. माहिती नाही. तुमचं बरं आहे ना? आपल्या सहज विचारलं महाराज बरं का, असं काही नाही, मनात आलं म्हणून विचारलं महाराज, असं काही मनावर घेऊ नका तुम्ही. 4-4 दिवस तुकोबा सापडत नसायचे.
एके दिवशी असंच तुकोबांना भाकरी द्यायला चालली, पायात काटा मोडला तिच्या. बसलेले थोडेफार शेतकरी आहात का चास्कर? थोडेफार शेतकरी आहात का बसलेले? असं कौतुकाने सांगायचं. बाकीचे सांगतात मी याचा अध्यक्ष, त्याचा उपाध्यक्ष, गावचा माजी सरपंच. अरे माझी आहे तरी सांगतो. आपण कौतुकाने चालू आहेत ना आपण, तसे चालू नाही. म्हणजे आहोत नसतील आहोत सध्या. मला विठ्ठलाने सगळ्यात मोठी श्रीमंती दिली दादा, लेख म्हणून सांगते तुम्हाला. माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं वैभव आहे. मी शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आले, ही आयुष्यातली सगळ्यात मोठी श्रीमंती माझी. माझ्या बापाचा जेवढा माझ्यावर जीव आहे तेवढाच गोठ्यातल्या बैलावर सुद्धा आहे. दोघात बी भाऊ करीत. जेवढं वाईट लेकराला दुखल्यावर वाटतंय तेवढंच वाईट बैलाला दुखल्यावर सुद्धा. एवढा समान ज्याचा भाव आहे त्याच्या पोटी जन्माला येणं भाग्याचं आहे ना दादा. काय कौतुक आहे. अहो आमच्या आईनं, आमच्या शेतकऱ्या बाईनं तेल तिखट मीठ पाणी टाकून जरी आमटी केली तर काय लागती दादा. श्रीमंताची 40 भाज्या करती, सगळे मिळून खाल्ले तरी चव लागना. वर्ण म्हणती फुलकं घ्या, फुलकं कुठं ठेवती फुलकं. अरे नवल वाटतं. पण लोकांनी स्टँडर्ड कसा मेंटेन केला बघा. ज्या बाईनं संस्कृती सांभाळून संसार केला ती लोअर क्लास आहे, आणि जी कपड्याचा आकार छोटा करून चपल्या घालून चपात्या लाटती ती हाय क्लास आहे. सोसायटी कशी मेंटेन केली तुम्ही? हा, ज्या बाईला नाती सांभाळता आली ती अनएज्युकेटेड आहे, आणि जी नाती तोडते ती वेल एज्युकेटेड आहे. जी कुठलाच स्वार्थ न ठेवता नवऱ्याचा संसार सांभाळते ती शिकलेली नाहीये. जी फार शिकलेली आहे पण नवऱ्याची साथही देत नाही, लोक तिला सन्मानाने जगवतात. नवं वाटतं मला समाजाच्या दृष्टिकोनाचा काय पॉइंट ऑफ व्ह्यू आहे बघण्याचा. असं ते हरकत नाही, कलियुग आहे इथे असंच चालतं. तुका म्हणे कैसे आंधळे हे, ते खरं चालतच नाही म्हणून तो देव आवडत नाही. या विषयाकडे अधिकार. ती 4-4 दिवस तुकोबा सापडत नसायचे. तुकोबांना भाकरी द्यायला चालली, पायात काटा मोडला. शेतकरी तुम्ही सांगा बरं मला, पायात काटा मोडणं नवल आहे का? शेतकऱ्याच्या पायात काटा मोडणं काही नवल आहे का? शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, शेतकरी काटा बघायला काही पाण्याने पाय स्वच्छ करतो का? शेतकरी काटा कसा बघतो? लाजू नका, सगळे थुकाच लावतात. इथं काही हायजीन मेंटेन करायचं नसतं, थुकाच लावायचं असतं. आता काय तुम्ही हायजीन मेंटेन करणार आहेत का? थुकाच लावणार आहे. बरं खरं सांगा, एका थुक्यात काटा दिसतो? एकदाच घेतला आणि एकदाच लावला की लगेच दिसतो का? त्याला 2-4 वेळा तरी तो काय सॉक्स घालून नांगर धरतो एका काट्यात थुका दिसाय. सॉरी, एका थुक्यात काटा दिसायला 2-4 वेळा तरी लावायला लागतो. आता काटा मोडला जिजाला, त्रास झाला विश्वाच्या मालकाला. तो जगाचा मालक, त्रैलोक्याचा नाथ, जनार्दन, विश्वाचा बाप, पंढरीचा मालक, त्रैलोक्य सांभाळणारा, आसव घेऊन डोळ्यात पाठीशी धावला जिजाच्या. अहो थांबा म्हणे जिजा, काटा रुतला तुम्हाला, कळतंय की विठ्ठला आम्हाला. पण कसं सांगू तुम्हाला, माझ्या पायातल्या काट्यापेक्षा माझ्या तुकोबाच्या पोटाची भूक जास्त बोचते मला. आधी ती भागवू द्या, मग काट्याचं बघू आपण निवांत. विठ्ठलाला नवल वाटलं, देवाला नाकारून बायको नवऱ्याकडे चालली. विठ्ठल जाग्यावर उभा टाकला. जा म्हणे जिजा, तुकोबांना भाकरी देऊन या. शेवटी तुम्ही काय ते काय माझ्यासाठी सारखेच आहे. अशा बाईसाठी जर विठ्ठल थांबत असेल तर यात नवल नाही. माझी आवली तुकोबांना भाकरी द्यायला गेली. एक दिवस पूर्ण गेला. विठ्ठल जाग्यावर उभा आहे माझा पंढरी डोंगरावर. तुकोबांना भाकरी दिली. जिजा आहे त्या पावलाने मागं आली. विठ्ठल जाग्यावर पाहून जिजानं विचारलं, देवा माझ्यासाठी थांबलास का रे? देव म्हटला, अगं तुझ्यासारख्या पातिव्रत्य सांभाळणाऱ्या बाईसाठी थांबणं माझ्यासाठी सौभाग्याचं आहे. असा विचार करू नको की मी देव आहे, माझ्यापेक्षाही मोठा अधिकार तुझा आहे जी नवऱ्याची सेवा सामर्थ्यानं करते. देव जाग्यावर थांबला. आता तरी जिजा काटा बघू द्या आम्हाला. विश्वाच्या मालकानं जिजाऊचा पाय स्वतःच्या हातात घेतला. ज्याच्या चरणाच्या स्पर्शासाठी विश्व तळमळतं, त्रैलोक्य तरसतं, अखंड दैवत योग या करतात, तरी माझ्या विठ्ठलाच्या चरणाचा स्पर्श दुर्लभच. त्या माझ्या परमात्म्यानं त्या जिजाऊचा पाय स्वतःच्या हातात घेतला. काय भाग्य असेल त्या मायमाऊलीचं. काटा लावून थोका दिसतो का पाहिला? त्यालाही एका थोक्यात दिसला नसावा, त्यानं 2-4 वेळा लावला. सरपंचाला नाही पण सरपंचिनीला फारच राग आला. चहापेक्षा किटली गरम. तुमची नाही, पंढरपूरची. आम्ही एकालाच मानतो. मृत्यूलोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर. तेथील मोकाशी उभासे विठेवर. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. या मजती तवरी दाखवा दिनाचं सोयर. आम्ही त्यालाच मानतो. एक गावू आम्ही विठोबाचे नाव.
कापे कमर नाही आणि कापे कमर नाही निष्ठावंत ना. मग आम्ही कुठली मालकिनीला मानतो तिच्याकडे सगळे तक्रार करतात. अख्खा काकडा झाला देवठे ना. राही रखमाबाई तुम्हा येव त्यात या राही रखमाबाई तुम्हा येव त्यात या तया से हलवूनी जागे करा देवराया 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 राही रखमाबाई तुम्हा येव त्यात या से हलवूनी जागे करा देवराया से हलवूनी जागे करा देवराया. देवही बायकोचं ऐकतो दादा. देव सुद्धा बायकोचं ऐकतो दादा. देव सुद्धा बायकोचं ऐकतो दादा. अजून एकदा सांगू का? आणला एखाद्या वेळेस दळणातला बतले नाचत जाऊ नका. देव सुद्धा ऐकतो है की नाही. पाय लक्ष्मीचे हाती तिसी यावे काकुलती वेगळ्या नावा तो हरी मज दिनाचे बुद्धरी ऐकतो. रखमाई म्हणली विठ्ठला जगाचे मालक तुम्ही अख्ख्या जगाला वेड्यात काढाल मी अर्धांगिनी ना तुमची समजत मला. अहो न सांगता तुम्हा कळो येते अंतर. अहो सगळ्या विश्वाचं दुःख न सांगता कळतं तुम्हाला. अर्धा तास झालं थुका लावता हिच्या पायाला काटा दिसना वय तुम्हाला. एवढं तुम्हालाही कळतं चास्कर होय माय बाप. विठ्ठलाला काटा बघायला थुका लावायची गरज आहे का? माय ज्याने हे ईश्वर निर्मिले निर्माण हो चाले शरीर कोणाची असत ते कोण बोलवी ती हरिविना देखवी ऐकवी वृक्षाची पाना हलेजाची अहम वैश्वानरो भूत्वा परिणाम देवमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चमंडम चतुर्विधम. अरे चालवणं बोलवणं सोड अर्जुना. सूक्ष्मता लक्षात घे. अन्न पचवणारा सुद्धा मीच आहे. तुझी सत्याने वेदाची बोलणे तुझी सत्याने वेदाची बोलणे तुझ्या सत्तेने वेदाची बोलणे तुझ्या सत्तेने वेदाची बोलणे सूर्याची चालणे तुझ्या बळे तुझ्या बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. एवढा अधिकार आहे तुझा. अरे पचन क्रिया करणारा तू चालवणारा बोलवणारा जगवणारा तू. अरे हे सगळं सोड देवा. तू मी आम्ही तुम्हीच सर्वा घटी राम देहा देही सूर्यप्रकाशक. एवढा अधिकार तुझा. तुला काटा बघायला थुका लावायची गरज आहे का करता हो विठ्ठला? असं काय वाटतं रखमा तुम्हाला? काटा रुतवणाराही मीच आहे आणि काटा काढणाराही मीच आहे. माझ्या तुकोबाची अर्धांगिनी हिचा अधिकार संतापेक्षा कमी नाही. अहो ज्या तुकोबाने संसार त्यागला त्या तुकोबाचा संसार जिने सांभाळला तिच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून एवढा अट्टहास केला. नाही तर काय गरज आहे सांगा बरं मला. देव इच्छी शरीरीची